म्हणता 16 वर्ष काय असतं म्हणे, मोक्याचं असतं. पण मला मोक्याचं लागलं. का मोक्याचं लागलं? कारण गाथानिष्ठ युग तुकोबार आहे रामचंद्र बाबा भोदे मला त्या काळामध्ये भेटले. वय वर्ष 16 होत. संत किती सांभाळतात त्याचं उदाहरण सांगते. वय किती होतं? 16 वर्ष. 16 वर्षाचं माझं वय. बर, बाबा कडे हा लहान आहे हा मोठा आहे काहीच नाही. सगळ्या विद्यार्थ्यांना सारखी वागणूक. 3 वाजता उठणं कंपल्सरी. पण जेव्हा जगाच्या घड्याळीत 2:30 वाजायचे तेव्हा आमच्या गुरुकुलाच्या घड्याळीत 3 वाजायचे. जेव्हा आमच्या गुरुकुलाच्या घड्याळीमध्ये 3 वाजलेले असायचे तेव्हा जगाच्या घड्याळीत किती वाजलेले असायचे? 2:30 वाजलेले असायचे. चंद्रभागेचं थंड पाण्याचं स्नान करायचं ती सवय नाही. आणि घरी आल्याबरोबर आपला नित्यनेम थोडा उरकला की पांडुरंगाच्या मंदिरात काकड्याला जायचं. सगळं 4 पर्यंत मंदिरात हजरच व्हायचं. आम्ही गेलो. माझा अनुभव बरं मला. आणि वय लहान असल्यामुळे थंड पाण्याची सवय नाही. दिवस थंडीचे. माझ्या अंगात ताप भरला. मला काकड्यात बसवे नाही उभे राहण्याचा त्राण नव्हता. मी बाबाजवळ गेलो. बाबा फार ताप आला, मी घरी जाऊ? विठ्ठल विठ्ठल. मला जवळ घेतलं बाबांनी. असा हात लावला. तापलेलं होतं. अनुभव सांगतो. त्याने दोन्ही हात माझ्या तोंडावरून असे फिरवले. अशा झंझण 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 मुंग्या आल्या. मला त्यानंतर अजून ताप आलेला नाही. अजून ताप आलेला नाही. मला कोरोना झाला. माझा स्कोर 19.5 होता तरी मला ताप आला नाही. आणि मग तेव्हा बाबांनी तो तोंडावरून हात फिरवला तर साधूचा स्पर्श कसा असतो त्याला ज्ञानोबाने दिलेली उपमा ऐका. काय ऐका ज्ञानोबाची उपमा कशा करता? साधूचा स्पर्श कसा असतो. हो, दर्शना स्पर्शनाच्या साधूच्या कृपेचे प्रकार आहेत. त्या साधूचा स्पर्श कसा असतो याकरता ज्ञानोबाची कल्पना एवढी, आपलं उपमा एवढी गोड आहे. ज्ञानोबा म्हणतात पावोनी तो स्पर्शू. शब्द काय? पावोनी तो स्पर्शू. अरे मल्या निळ खरपुसू. सद्गुरूच्या स्पर्शापुढे मल्या निळ सुद्धा खरपूस आहे. पावोनी तो स्पर्शू मल्या निळ खरपुसू येणे माने पशु कुरवाळणे. साधूचं कुरवाळणं असं असतं. असं कुरवाळलं आणि मला देवाकडे माझं तोंड केलं, पांडुरंगाकडे गुरुजी. आणि तोंड करून माझ्या समोर मला बाबा म्हटले विठ्ठल विठ्ठल ताप हरण हे श्रीमुख. असा साक्षात्कार माझ्या जीवनात. अजून मला ताप आलेला नाही हे सांगताना माझ्या अंगावर काटे उभे राहतात. तात्पर्य संत सांभाळतात, संत जागवतात, संत शिकवतात. पण संतांची शिकवण्याची पद्धत काय आहे? साधूच्या संत शिकवण्याची पद्धत आहे करुणी सायास अर्थात आचरणातून शिकवतात. ही साधूची शिकवण्याची पद्धत महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात.